मैत्री, त्यातून पैशांचा व्यवहार, मग वाद आणि मग थेट डोक्यात गोळी. नमस्कार, मी संदीप चव्हाण आणि आपण पाहत आहे PCMC न्यूज. मैत्रीचा असा भयंकर शेवट होऊ शकतो याचं उदाहरण काल पिंपरी चिंचवडमधल्या चऱ्होली परिसरात पाहायला मिळालं आणि संपूर्ण महाराष्ट्र हादरला. मित्रांनीच मित्राला संपवलं हे जेव्हा आपल्या सर्वांच्या कानावर पडतं तेव्हा मैत्रीत पैशांचा व्यवहार आल्यानंतर मैत्री काहीही शिल्लक राहत नाही हेच यातून शिकायला मिळतं. घडलं काय, A to Z सगळं काही सांगणार आहे. चऱ्होली पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये समाविष्ट झालेलं गाव. या चऱ्होलीतील वडमुखवाडी येथील अलंकापुरम 90 फुटी रोडवरील श्री साई रोड कॅरियर परिसरात काल सायंकाळी म्हणजे बुधवारी एक भयंकर घटना घडली. या ठिकाणी दोन मित्रांनी आपल्या मित्रालाच संपवलं. खरं तर वडमुखवाडी येथील युवा उद्योजक, हॉटेल व्यावसायिक म्हणून प्रसिद्ध असलेले नितीन शंकर गिलबिले यांना हे ठाऊकही नव्हतं की माझे मित्र माझ्याजवळ येतील आणि मला या जगापासून कायमचं दूर करतील. सायंकाळची वेळ होती. 5:30-6च्या सुमारास नितीन गिलबिले काही जणांसोबत त्या ठिकाणी अलंकापुरम येथील एका शेडजवळ थांबले होते. बरोबर त्याच वेळी त्या ठिकाणी काळ्या रंगाची MH14 L8900 ही गाडी म्हणजेच फॉर्च्युनर कार त्या ठिकाणी येऊन थांबली. अर्थात नितीन गिलबिलेचे ते परिचयाचेच होते, कारण की गाडी ओळखीची होती, म्हणजे मित्रांची गाडी होती. त्यामुळं नितीन गिलबिलेंना असं काही वाटलंच नाही की पुढे काय वेगळं घडणार आहे. मग त्या मित्रांनी त्याला बोलावलं, गाडीत बसवलं. नितीन गिलबिले देखील गाडीत बसले आणि मग तिथून काही अंतरावरच याच नितीन गिलबिलेंचं हॉटेल आहे, जे त्यांनी नुकतंच सुरू केलं होतं. म्हणजे ते हॉटेल व्यावसायिक म्हणून देखील आहेत. आता त्या ठिकाणी हॉटेलच्या दिशेनं गाडी पुढे निघाली. पण त्याच दरम्यान त्या फॉर्च्युनरमध्ये असं काय घडलं की मित्रांनी थेट नितीन गिलबिले यांच्या डोक्यातच गोळी घातली आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला. मित्राला संपवल्यानंतर हे दोघे जण तिथून पसार झाले, ज्यांचा शोध अजूनही सुरू आहे. या दोघांची नावं आहेत, एक अमित पठारे राहणार पठारेमळा आणि दुसरा विक्रांत ठाकूर राहणार सोलू तालुका खेड. आता हे दोघे ज्या ब्लॅक फॉर्च्युनरमधून आले, काळ्या रंगाच्या फॉर्च्युनरमधून, MH14 L8900 गाडी ओळखीची होती, नेहमीची बघण्यातली होती. त्यामुळे नितीन गिलबिलेंना असं काही संशय आला नाही की पुढे माझ्या बाबतीत काहीतरी वेगळं घडणार आहे. पण आता माहिती अशी समोर येते की हा सगळा प्रकार जो घडला आहे हा निश्चितपणे कोणत्या तरी व्यवहाराच्या वादातून घडलाय. आता नितीन गिलबिले यांचा व्यवसाय कोणता, तर त्यांनी नुकतंच एक हॉटेल सुरू केलं होतं, त्यामुळे ते हॉटेल व्यावसायिक होते. शिवाय त्यांचा जमीन खरेदी विक्रीचा देखील व्यवसाय होता. त्यांनी काही व्यावसायिक गाळे देखील भाड्यानं दिले होते. शिवाय या सगळ्यांमध्ये त्याचे हे जे दोन मित्र आहेत असे तिघे मिळून काहीतरी जमिनीचा व्यवसाय करत होते. याचाच अर्थ जागा प्लॉटिंगच्या व्यवसायातून झालेल्या व्यवहाराच्या वादातून या दोघांनी आपल्या मित्राच्या थेट डोक्यातच गोळी घातली आणि त्याला संपवलं. नितीन गिलबिले यांच्या पश्चात पत्नी, 2 मुलं, आई वडील, भाऊ असा परिवार आहे. आता ही घटना कळता क्षणी चऱ्होली तर हादरलंच. अर्थात पिंपरी चिंचवडमध्ये बातमी पसरली, मग अख्ख्या महाराष्ट्रात ही बातमी सगळ्यांनीच पाहिली, माध्यमांच्या द्वारे सगळ्यांनाच ती कळाली. मित्रांनीच मित्राचा घात केला, मित्रांनीच मित्राचा काटा काढला, अशा अनेक बातम्या लोकांपर्यंत धडकल्या.
पण इथलं मूळ नेमकं कारण काय आहे? का अमित पठारे आणि विक्रांत ठाकूर या दोघांनी आपल्याच मित्राला मारलं? याच्या मागचं कारण अजूनही स्पष्ट झालेलं नाहीये. घटना कळता क्षणी त्या ठिकाणी फॉरेन्सिक टीम असेल किंवा हे सगळं जे क्षेत्र आहे, तो जो परिसर आहे, तो दिघी पोलिसांच्या हद्दीत येतो. त्यामुळे दिघीचे पोलीस त्या ठिकाणी तात्काळ हजर झाले. शिवाय त्या ठिकाणी गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त शिवाजी पवार देखील हजर झाले. घटनास्थळावर शॉन पथक आलं, फॉरेन्सिक टीम आली आणि मग त्याचा पंचनामा देखील करण्यात आला. आता अमित पठारे आणि विक्रांत ठाकूर यांचा कसून शोध सुरू आहे. कारण की ते दोघं जोपर्यंत सापडत नाहीत तोपर्यंत नितीन गिलबिले या युवा उद्योजकाची हत्या का झाली याचा उलगडा होणार नाहीये. अर्थात हा सगळा तपास या ठिकाणी आता दिघी पोलीस वरिष्ठ पोलीस निरीक्षक जे आहेत त्या दिघी पोलीस ठाण्याचे नितीन जाधव त्या ठिकाणी नितीन वाघ करतायत. एकंदरीत हा सगळा जर प्रकार बघितला तर सध्या पुणे जिल्ह्यात चाललंय काय हा प्रश्न आता पहिल्यांदा उपस्थित होतो. कारण गोळीबाराच्या घटना म्हणजे आता पुणे जिल्ह्यात म्हणजे अगदी म्हणजे चरोलीत डिशक्याव झालंय. याच्या आधी पण पुणे शहरात सुद्धा आपल्याला गोळीबार झाल्याचं पाहायला मिळालंय. काही दिवसांपूर्वी अगदी कोंढवा परिसरातल्या खडी मशीन चौकात गोळीबार झाला. त्याच्या आधी कोथरूडमध्ये घायवळ टोळीतल्या सदस्यांनी गोळीबार केला. त्याच्या आधी नाना पेठेमध्ये आयुष कोमकर जे माजी नगरसेवक होते वनराज अंदेकर, त्यांचा भाचा आयुष कोमकर, त्याला त्या ठिकाणी मारण्यात आलं आणि वनराज अंदेकरांची हत्या देखील अशाच पद्धतीनं मागच्या गणेशोत्सवाच्या दरम्यान झाली होती. त्यामुळे नेमकं पुणे जिल्ह्यात चाललंय काय? सण सणावळ उत्सव असले की या टोळ्यांना काय ऊत येतो कुणास ठाऊक. आणि आता हा एक नवीन गोळीबार. मुळातच जी आता खडी मशीन चौकामध्ये गोळ्या झाडून हत्या करण्यात आली, नंतर कोयत्यानं सपासप वार करण्यात आले, त्याचं नाव होतं गणेश काळे. हा गणेश काळे कोण? तर समीर काळेचा भाऊ. आता हा समीर काळे कोण? तर हा सोमा गायकवाड या टोळीतील सदस्य. बर, हा समीर जो काळे आहे तो आता तुरुंगात काय आहे? तर वनराज अंदेकर याच्या हत्येसाठी मध्य प्रदेशातून पिस्तूल यानंच आणली होती. म्हणजे कसं कनेक्शन आहे बघा. आणि आयुष कोमकर ज्याची आत्ताच हत्या झाली, त्या आयुष कोमकर म्हणजेच आपल्या नातवाच्या हत्येप्रकरणी बंडू अंदेकर कुटुंब संपूर्ण तुरुंगात आहे. त्यामुळे चाललंय काय पुण्यात हेच काही कळेना. म्हणजे पोलिसांनी फक्त आता या टोळ्यांमधल्या गुंडापुंडांनी गोळ्या धाडायच्या आणि पोलिसांनी फक्त त्याच्या पडलेल्या पुंगळ्या गोळा करायच्या, याच्या पलीकडे काही काम उरलेलं नाहीये. तो घायवळ असो, त्याच्या टोळीने जो काही गुन्हा केला, गोळीबार केला, त्यात घायवळ पकडणं अपेक्षित होतं, तो लंडनला जाऊन बसला. म्हणजे मुळात हे टोळ्यांचं जे काही राज्य चालू झालंय पुण्यामध्ये, जे मध्ये बराच काळ थांबलं होतं, ते पुन्हा एकदा सक्रिय झालंय. आता त्यामागं त्यांना नेस्तनाबूत करणं यासाठी पोलिसांनी निश्चितपणे कारवाई केली. आत्ताच बंडू अंदेकर याच्या टोळीवर पुन्हा एकदा मकोका अंतर्गत कारवाई झाली आहे. शिवाय त्यानं जे काही वारकरी भवन नानापेठेत बांधलं होतं त्याच्यावर तोडक कारवाई देखील करण्यात आली आहे. आणि काही दिवसांपूर्वी आपल्याला सर्वांनाच आठवतं, त्यांनी मच्छी मार्केटमध्ये सुद्धा हप्ता वसुलीसाठी त्या ठिकाणी बरंच काही उद्योग केले होते, हप्ते गोळे करत होता. त्याच्या आधी देखील काही तोडक कारवाई करण्यात आली. आता खरं तर या सगळ्या प्रकरणांमध्ये पिंपरी चिंचवड काय किंवा पुणा काय, हे जे टोळ्यांचं प्रस्थ माजू लागलंय याच्यावर अंकुश ठेवण्यासाठी राज्यकर्त्यांनी निश्चितपणे आता पोलिसांना थोडासा तरी फ्री हँड देणं गरजेचं आहे. खरं तर ही जी चरोलीची घटना आहे ही भले त्याच्यापेक्षा वेगळी असली, त्याच्या जवळच्याच लोकांनी केली असली, त्याचे मित्र जरी असले, आत्ता एक संशय नुसता व्यक्त करण्यात येतोय, तरी देखील नितीन गिलबिलेला काय ठाऊक होतं की येणारी ब्लॅक स्कॉर्पिओ भले माझ्या परिचयाची असली तरी त्या काळ्या रंगाच्या, माफ करा फॉर्च्युनर, तरी त्या काळ्या रंगाच्या फॉर्च्युनरमधून माझा काळ चालून आला आहे. तो काळ मला त्या गाडीत बसवून नेणार आहे आणि मला संपवणार आहे, हे नितीन गिलबिलेंना तरी कुठं ठाऊक होतं. पाहत रहा PCMC न्यूज. आणि हो, तुम्हाला बातमी कशी वाटली
यासाठी कॉमेंट बॉक्समध्ये कमेंट करायला विसरू नका आणि PCMC न्यूजला लाईक शेअर करायला तर अजिबात विसरू नका. पाहत रहा PCMC न्यूज.